गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुका हा मिरची उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेतलं जातं। ही मिरची थेट हैदराबाद वारंगलपासून नागपूरसह मुंबईपर्यंत जाते। मी सध्या याच मिरचीच्या शेतामध्ये आपण बघू शकता लाल मिरची आहे आणि अत्यंत चांगल्या प्रतीची मिरची म्हणून ओळखली जाते। 4 जातीच्या मिरचीचं उत्पादन या भागात घेतलं जातं। दीपिका मिरची आहे, 341 आहे आणि इंडिका। आता ही जी मिरची आहे ही 341 जातीची मिरची आहे आणि ही मिरची खायला अत्यंत चविष्ट असते आणि तेज असते असं म्हटलं जातं। या तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी मिरचीचं उत्पादन आहे। मिरचीचं उत्पादन अशा पद्धतीने आता ही मिरची तोडणं झालेलं आहे, वाळायला ठेवलेली आहे आणि आता ही वारंगलच्या नागपूरच्या बाजारात नेली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मिरचीला जो भाव आहे हा भाव कमी मिळत आहे। उत्पादन जेवढं उत्पादनासाठी खर्च येतो त्याच्या तुलनेत भाव कमी असल्यामुळे शेतकरी मिरची उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। 2 वर्षापूर्वी 2023 मध्ये 20 ते 30 हजार रुपये भाव होता। यावर्षी मातीमोल भावाने शेतकऱ्यांना मिरची विकावी लागत आहे। 12,500 रुपयापर्यंत 12,000 रुपयापर्यंत हा जो प्रति टन मिरचीचा भाव आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, कारण मिरची उत्पादनासाठी मेहनत बरीच घ्यावी लागते, मजुरीचा खर्च असेल आणि त्यासोबत उत्पादनाचा खर्च हा खूप जास्त असतो। त्यामुळे ही मिरची आता विकत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडात शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे, कारण ज्या पद्धतीने मेहनत घेण्यात आलेली होती त्या पद्धतीनं या मिरचीला भाव मिळत नसल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे। आपण काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। यांच्या शेतात किती पद्धतीच्या मिरची लावल्या जातात? 4 पद्धतीच्या। 4 पद्धतीच्या कोणत्या कोणत्या असतात? 341, हां, WH100, दीपिका, हां। DD। किती मेहनत असते यामध्ये? बहुत मेहनत बहुत असते। दिवसांदिवस जावं लागते, 10 दिवसांना एकदा पाणी लावावं लागते, बहुत कष्ट होते। एक क्विंटलला किती खर्च येतो? क्विंटल एकराला किती खर्च? 1 एकरमध्ये किती मिरची निघते? 1,20,000 तक। अच्छा, आणि 1 एकरमध्ये किती क्विंटल मिरची होते? 20 ते 25 क्विंटल। बरं, रेट किती आहे? रेट आता जो तुमचा रेट बहुत कमी आहे आता यावर्षी। रेट कमी आहे? हो, म्हणजे 2023 मध्ये जास्त होती, पण गेल्या वर्षी पण थोडं चांगलं होती, यावर्षी कम झाली। बरं, आता जर नुकसान म्हणजे किती नुकसान होत आहे? नुकसान होतं, भरपूर नुकसान होतं, 50 ते 70 हजार तक नुकसान होत आहे। अच्छा, म्हणजे रेट कमी मिळत आहे? कमी मिळत आहे। सरकारकडनं म्हणजे रेट कमी मिळत असं हे सांगत आहेत। आणि हा जो भाग आहे हा अत्यंत सदन भाग आहे, म्हणजे या भागाला गडचिरोली जिल्ह्यातला पश्चिम महाराष्ट्र म्हटलं जातं, कारण सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीचा हा जो संपूर्ण परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीनं तांदळासोबतच मिरचीचं उत्पादन घेतलं जातं। त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे नगदीचं रोखीचं पीक आहे। गडचिरोली जिल्ह्यातला हा सिरोंचा एकमेव तालुका ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं रोखीचं पीक घेतलं जातं। मात्र आता मिरचीचा हा जो भाव आहे हा कमी असल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि त्यामुळे सरकारनं या ठिकाणी काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं पॅकेज द्यायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।